नमस्कार. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव पूजा मयूर दिग्रसकर. मी फिजिओथेरपिस्ट आहे. माझं बॅचलर्स ऑफ फिजिओथेरपी हे लातूरला MIT कॉलेजमधनं झालं आणि माझं मास्टर्स ऑर्थोपेडिक फिजिओथेरपीमध्ये बेंगलोरला झालं. मी आत्ता सध्या एक 6 वर्षांपासून प्रॅक्टिस करते आहे. पहिले 2 वर्ष मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला प्रॅक्टिस केलेली आहे आणि आत्ता मी सध्या आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 वर्षांपासून प्रॅक्टिस करते. माझं शामल फिजिओथेरपी क्लिनिक कामगार चौकात आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शेजारी. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी इथे मोफत ट्रीटमेंट आणि मोफत उपचार असं शिबिर ठेवलेलं आहे. आमच्याकडे मानेचे आजार म्हणजे स्पॉन्डिलायटिस, मुंग्या येणे हाताला पायाला, कंबरदुखी, गुडघेदुखी, पॅरालिसिस, चेहऱ्याचा पॅरालिसिस, बाकी फ्रॅक्चर नंतरचे म्हणजे ऑपरेशन नंतरचे ज्या गोष्टी असतात, ट्रीटमेंट ऑपरेशन नंतरची, त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये जे महिलांना प्रॉब्लेम्स येतात जसं की पाय दुखणे, या गोष्टी, नॉर्मल डिलेवरी साठी कसे प्रयत्न करावेत याच्यासाठीचे व्यायाम, म्हाताऱ्या माणसांमध्ये पण तोल जाण्याचे चान्सेस असतात तर ते कसं आपण कमी करू शकतो. तोल जाऊन त्यांचं पडझड वाढते, त्यांचे फ्रॅक्चर्स वाढतात, तर या गोष्टी आपण कसं अवॉइड करू शकतो. त्यानंतर वर्टिगोची ट्रीटमेंट म्हणजे चक्कर येणे, तर यासाठी या सर्व आजारांवर आमच्याकडे उपचार होतात. कंबरदुखी वाढत आहे, पाठदुखी वाढत आहे आणि कोविड नंतर याच्यावर जास्त परिणाम झाला, तर असे काही पेशंट तुम्हाला जाणवले? हो, कोविड नंतर मॅक्झिमम माझ्याकडे न्यूरोच्या केसेस आल्या, जसं की चेहऱ्याचा पॅरालिसिस. तर हे स्टिरॉइड्सच्या प्रमाणामुळे असेल किंवा तो व्हायरस तसा असेल याचं म्हणजे अजून स्टडीज चालू आहेत, पण हे वाढलं आहे. कोविड नंतर न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स वाढले आहेत. यंग एजमध्ये हायपरटेन्शन डायग्नोज होणं हे वाढलं आहे आफ्टर कोविड. त्याच्यानंतर कमी एजमध्ये हार्ट अटॅक येणं हे पण वाढलं आहे. त्यानंतर चेहऱ्याचा लस घेतल्या काही दिवसांमध्ये चेहऱ्याचा पॅरालिसिस किंवा बेल्स पाल्सी म्हणतो आम्ही, त्याचे पण भरपूर पेशंट्स वाढले. सांधे बदलायची, एका 16 वर्षाच्या मुलीला सांधे बदलायची वेळ आली कारण तिने रेमडेसिवीर घेतलं होतं. तर तिचे 4ही सांधे, खांद्याचे 2ही सांधे आणि कमरेचे 2ही सांधे खराब झाले. 16 वर्षाच्या मुलीच्या विषयी बोलते मी. हे तिचे 2ही खांदे बदलले आणि खुबे म्हणजे कमरेचे बदलण्याची प्रोसेसमध्ये होती ती. म्हणजे इतकं कोविडमुळे सगळं अफेक्ट झालं. मॅडम, प्रश्न थोडा व्यतिरिक्त आहे. मोबाईल आणि लॅपटॉप याच्याकडे जास्त कोविड नंतर मुलं वाढलेले, याच्यावर काही त्याचा परिणाम झाला का? याचा मानेचा त्याचा बरेच परिणाम वाढतोय. हा, आता कोविड नंतर वर्क फ्रॉम होम वाढलं, स्कूल्समध्ये पण लोक डिजिटलायझेशन म्हणजे त्याचा फायदा म्हणता येईल की नुकसान मला अजूनपर्यंत लक्षात येत नाही, पण स्क्रीन टाईम खूप वाढलाय, मुलांचा असो मोठ्या माणसांचा असो. स्क्रीन टाईम वाढल्यामुळे तुम्ही जसं मी महिलांच्या बाबतीत सांगितलं ज्या घरी काम करतात, सेम गोष्ट इथं पण लागू होते. तुम्ही एका पोझिशनमध्ये किती वेळ बसताय आणि कसं बसताय ह्याला खूप इम्पॉर्टन्स आहे. तर स्क्रीन टाईम वाढल्यामुळे पोश्चर हळूहळू बिघडत जातं आणि आपल्याला वाटतं ते आपण खूप कम्फर्टेबल आहेत, खूप व्यवस्थित बसलेलो आहे, पण जर ते हळूहळू बघायला गेलं, टाईम स्लॅब्सने आपण बघायला गेलं तर कळतं की एक वेळ अशी आलेली असते की पूर्ण वाकून गेलेला असतो तो व्यक्ती, जो कोणी असेल. त्यांना मग मणक्यांचे त्रास चालू होतात, कंबरदुखी, मानदुखी असे त्रास चालू होतात. पण ह्याला उशीर झालेला असतो हे समजण्यासाठी. तर हे वेळीच प्रत्येकाने रोज एक्सरसाइज करून, कारण स्क्रीन टाईम आपण पूर्णपणे अवॉइड नाही करू शकत, पण मध्ये मध्ये ब्रेक घेऊन थोडे सूक्ष्म व्यायाम केले, मानेचे म्हणा कमरेचे म्हणा, थोडी चक्कर मारून आलं, एक 5-5 मिनिटाचा, अर्ध्या तासाला 1 तासाला ब्रेक घेतला तर आपण ह्या गोष्टी अवॉइड करू शकतो. पाठीचे मणकेचे त्रास वाढतात, डॉक्टर सांगतात ऑपरेशन करावं लागेल पाठीचं, तर हे फिजिओथेरपी मध्ये काही बदल करू शकतो का? कसं असतं, जेव्हा मणक्यांचे ऑपरेशन्स असतात म्हणजे मॅक्झिमम आम्ही असंच ट्राय करतो की हे ऑपरेशन्स टळावेत. आमचा हाच रोल आहे की जे मेजर ऑपरेशन्स असतात, कारण मणक्यांच्या ऑपरेशनचा आता सक्सेस रेट जरी वाढलेला असला तरी पण ते तितकंसे कम्फर्टेबल नसतात पेशंट. त्याच्यानंतर त्यांना सेम कंप्लेंट्स असतात. माझं आत्ताच सकाळी एक पेशंट येऊन गेले, त्यांचं 2020मध्ये हे झालेलं आहे, सर्वायकल डिकम्प्रेशन झालेलं होतं, पण त्याच्यानंतर त्यांचा त्रास कन्सिस्टंट तसाच आहे.
तो कमी नाही झाला, कारण त्यानंतर त्यांनी व्यायामच नाही केला. ही गोष्ट कुठे ना कुठे सर्जन लोकांनी पेशंट्सला सांगायला पाहिजे की तुम्हाला त्याच्यानंतरही व्यायामाची गरज आहे. ही म्हणजे सगळ्यांचंच काम आहे की फिजिओथेरपीविषयी अवेअरनेस वाढवणं, कारण त्याच्यामुळे ऑपरेशन्स टळू शकतात आणि ज्यांचे झाले ते सक्सेसफुल राहण्यासाठी लाईफ लॉंग व्यायामाचा खूप मोठा हातभार लागतो त्याच्यासाठी. किती टक्के आपण ऑपरेशन टाळू शकतो? तुमची केस कशी आहे त्याच्यावर डिपेंड असतं ते. मॅक्झिमम आता यंग एज आहे आणि त्यांना समजा खुबा बदलायला सांगितलाय कमरेचा, तर अशा केसेसमध्ये आपण त्यांचं ऑपरेशन प्रोलॉंग करू शकतो. जसं केस वाईज व्हॅरी होतं ते. माझे एक पेशंट होते, त्यांचं वय 30 वर्ष होतं. त्यांना दोन्ही कमरेचे खुबे बदलायला सांगितले होते, पण त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे जे आपण त्याच्यामध्ये इम्प्लांट टाकतो, बॉल टाकतो मध्ये, तर त्याची आयुष्य 10च वर्षाचं असतं. मग तो 30 वर्षाचा मनुष्य किती वेळा ऑपरेशन करणार? तर आपण काय करू शकतो, आपण त्यांचं ऑपरेशन टाळू शकतो. मेनली काय असतं, त्या लोकांना पेन भरपूर असतं, ते चालूच शकत नाही. मग अशा वेळी काय करू शकतो, आजूबाजूच्या स्नायूंचं ताकद वाढवली, त्याच्यावरचा लोड थोडा कमी केला, आहार सकस ठेवला, वजन वाढू नाही दिलं, तर त्यांचं ऑपरेशन प्रोलॉंग होऊ शकतं. आणि म्हणजे मी पाहिलेल्या एका केसमध्ये असं झालं, त्यांना जवळजवळ आता 1-2 वर्ष झाले, त्यांना काहीच त्रास नाही आहे. 2 वर्षापूर्वी त्यांना ग्रेड 3 एव्हियन नेक्रोसिस म्हणतात त्याला, जे खुबा झिजतो कमरेचा, तर ते चेंज करायला सांगितलं होतं. तर तो आहे आज ताकायत तसंच मेंटेन आहे, त्याच्यापेक्षा वर्स झालं नाही. आता माझी त्यांची भेट नाही आहे बऱ्याच दिवसांपासून, पण त्यांना खूप फरक पडला. म्हणजे तेव्हा त्यांचं ऑपरेशन टळलं आणि ह्या गोष्टी त्यांनी मेंटेन केल्या, तर ते अजून थोडं प्रोलॉंग पण करू शकतो आपण. म्हणजे जे रिपीटेड सर्जरी करायची जी वेळ असते ती आपण टाळू शकतो. फिजिओथेरपीमध्ये हाडाची उपचार पद्धती कशी असते? हाडांची उपचार पद्धती म्हणजे काय असतं, हाडांची झीज होणे, ज्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात, कॅल्शियम डिपॉझिशन होत नाही, किंवा काही काही लोकांमध्ये जन्मजात असतं, किंवा लहान म्हाताऱ्या माणसांमध्ये ह्या गोष्टी जास्त येतात. तर आमचं असं कन्सेप्ट असतं की तुम्ही त्याच्यावर लोड दिला योग्य प्रमाणात, तर हळूहळू त्याच्यावर कॅल्शियम जमा होणं चालू होतं आणि हाडं बळकट होतं. जे की लोड कधी येतो, तुम्ही जेव्हा व्यायाम कराल, तर अशी म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा आपण वापरात एखादी गोष्ट असू तर ती नीट राहते. तसंच हाडांच्या बाबतीत पण असतं. तुम्ही वापरात आणले, योग्य वापरात, खूप ओव्हरयूजमुळे पण हाडं झिजतात. तर योग्य पद्धतीने डायरेक्शन त्याची, ते कसं करायला पाहिजे, असं आपण करू शकतो त्याच्याविषयी. फिजिओथेरपीमध्ये व्यायाम म्हणजे तुमचा त्रास होऊ नये हो, एक हा. महिन्यातून 2 महिन्यातून करावा का? एक्सरसाइजेस ज्या मी अच्छा नाही, ते महिन्यातून 2 रोज करायला पाहिजेत. आपल्या रोजच्या जीवनात आपण म्हणजे गाडी चालवणं अवॉइड करू शकतो का? आपले सिटिंग जॉब अवॉइड करू शकतो का? स्क्रीन टाइम अवॉइड करू शकतो का? आपलं खाणं पिणं तरी आपण थोडंफार मॉडरेट करू शकतो. तेही 100% आपण खाण्यापिण्याच्या गोष्टी पाळू शकतो का? हे 100% सगळं एका नियमात, जसे आधीचे लोक म्हणजे आपल्या 1900च्या शतकात जसे लोक वागायचे, आपण तसं वागू शकतो का? तर नाही वागू शकत. मग आपली जी लाईफ आहे ती हेल्दी राहण्यासाठी किंवा आपलं शरीर हेल्दी राहण्यासाठी प्रत्येकाने रोज एक्सरसाइज करावेत, मिनिमम अर्धा तास. म्हणजे मी एक मध्ये लेख वाचला, त्याच्यानुसार एक जाड बाई आहे, जी जाड म्हणजे आमच्या भाषेमध्ये जिचा BMI 25 पेक्षा जास्त आहे अशी बाई, आणि एकदम पातळ बाई आहे जिचा BMI योग्य आहे किंवा 21 पर्यंत आहे. अशा दोघींमध्ये जिचा BMI 25 आहे, म्हणजे जी जाड बाई आहे किंवा माणूस, दोन्ही पण, तर ते जर रोज अर्धा घंटा व्यायाम करत असतील तर ह्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी ज्यांचा BMI 25 आहे त्यांची, ज्यांचा BMI 21 आहे त्यांच्यापेक्षा चांगली असेल. कारण ते रोज एक्सरसाइज करतात, त्यांच्या शरीराला ती सवय, त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. तर प्रत्येकाने व्यायाम करायला पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे, काय आव्हान करणार आहे? मी तेच सांगते, मी सगळ्यांना हेच आवाहन करेल की तुम्हाला स्वतःला जेवढं हेल्दी राहता येईल तेवढं हेल्दी राहायचा प्रयत्न करा. आणि प्रत्येक वेळी ऑपरेशनच हा शेवटचा पर्याय नसतो. तुम्ही योग्य डॉक्टरकडे जाणं पण महत्त्वाचं असतं. प्रत्येक गोष्टीला 2 ओपिनियन असतात. फिजिओथेरपीविषयी जास्तीत जास्त अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे सगळ्यांमध्ये. तुमचे 80% ऑपरेशन्स टळू शकतात जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि योग्य व्यायाम मिळाले तर.
Thank you. थँक्यू सो मच.